फलंदाज पाठवायचे. नक्कीच या स्पर्धेसाठी आम्हाला बहुमूल्य सहकार्य ज्यांचा लाभलेला आहे. आपल्याला नक्कीच फर्स्ट आणि सेकंड कॅश प्राईज आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे. ते कुक्षेगावचे उद्योगपती पंडित बालाराम पाटील साहेबांकडून त्यांचा मनस्वी धन्यवाद. प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ आम्हाला आकर्षक ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर केलेली आहे. हार्दिका ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर दिनेश मगन जोशी पिंपळकर आणि प्रोप्रायटर तनय विनोद पाटील वडकर यांच्या माध्यमातून त्यांचं मनस्वी धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचच्या ज्या आकर्षक ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय त्या सर्वच्या सर्व ट्रॉफी आम्हाला उद्योगपती वाघवेल विशाल सदाशिव पाटील यांच्याकडून स्पॉन्सर केलेलं आहे. त्यांचं मनस्वी धन्यवाद. सन्मान चिन्ह आकर्षक आपण पाहतोय जे आम्हाला स्पॉन्सर केलेले समाजसेवक वडकर तुषार गौतम पाटील साहेबांकडून त्यांचं मनस्वी धन्यवाद. त्यानंतर बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन ह्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला स्पॉन्सर केलेले स्वर्गीय पप्पू बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री बालाराम सकाराम पाटील यांच्याकडून त्यांचाही मनस्वी धन्यवाद. मॅन ऑफ द सिरीज ज्या आकर्षक ट्रॉफी आहेत ते आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे कैलासोशी दशरथ सदू पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती सुमनबाई दशरथ पाटील यांच्याकडून त्यांचाही मनस्वी धन्यवाद. कैलासोशी अरुण अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री दीपक अनंत पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपामध्ये आम्हाला LED स्पॉन्सर केलेले आहे. त्यांचाही मनस्वी धन्यवाद. त्यानंतर बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समनसाठी कूलर आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत थंडा 6 षटकामध्ये. त्यानंतर 5 अर्धशतकं लागली. अतिश भांबरे, बाळा तरे, यतीश ठाकरे, सचिन भोईर आणि बिलाल शेख यांच्या माध्यमातून 5 अर्धशतकं लागली. गोल्डन चौकार या स्पर्धेमध्ये बघितला सचिन गायकवाड महेंद्र स्पोर्ट या संघाचा SK एंटरप्राइजेस संघाविरुद्ध. सामन्याला सुरुवात होते. पहिला षटक घेऊन येतोय जितू. पहिला चेंडू कमलाकर याच्या बॅटमधून आपण पाहतो हुक केला होता. चेंडू जातोय चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात. चेंडूची फील्ड करतायत सीमारेषेच्या लगत आणि मात्र 2 धावा. आणि दरम्यान एक बक्षीस येत आहे बुम बुम प्रमोद पाटीलसाठी जो नाश टेकिंगला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याने जर षटकार चौकार ठोकला तर त्या षटकार चौकारासाठी विकेटसाठी गोलंदाजी जेव्हा करेल 500 रुपये आणि 2 धावांसाठी 200 रुपये. येस आणि प्रमोद जर 4 धावा पळून काढतायत त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे प्रमोद दादाची कसोटी असणार आहे. नाही आयोजन करून कसोटी निघालेली आहे. आता मात्र धावून कसोटी काय पूर्ण करायची त्यांना. जितू राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू यावेळी मात्र चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. सीमारेषा पार होईल का? सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. मिळतील 2 धावा. या सिरीजचा जर विचार केला तर सर्वोच्च भागीदारी किरण भोईर आणि केतन पाटील संयुक्त स्पोर्ट यांच्या मध्ये झाली आणि निच्चांक धावसंख्या जी होती ती चॅलेंज स्पोर्ट 29 धावा केल्या माऊली स्पोर्ट संघाविरुद्ध. चौकार हॅट्रिक आपण बघितली सचिन गायकवाड महेंद्र स्पोर्ट या संघाचा. यावेळी मात्र चेंडू लॉंग ऑन सीमारेषेवर खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. आणि आता मात्र बक्षीस फटकवण्याची संधी आहे बुम बुम प्रमोद पाटीलसाठी. कारण षटकार चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि 2 धावांसाठी 200 रुपये 4 धावांसाठी 500 रुपये. सिक्सर हॅट्रिक 3 झाल्या या सिरीजमध्ये. त्रिमूर्ती चॅलेंज स्पोर्ट संघाचा संयुक्त स्पोर्ट विरुद्ध केल्या. सुभाष जयकुमार संघाचा, बाला तरे महेंद्र स्पोर्ट संघाचा, सचिन भोईर चॅलेंज स्पोर्ट संघाचा, बिलाल शेख माऊली स्पोर्ट आणि राजा गुलवी रईस बिल्डर या 6 खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये षटकारांची हॅट्रिक केली. एकमेव विकेट हॅट्रिक झाली ती म्हणजे सैफ शेख याच्या माध्यमातून माऊली स्पोर्ट या संघाचा विक्टोरिया स्पोर्ट विरुद्ध. चालू सामन्यात धावसंख्या 5 वर पोहोचलेली आहे जितू. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू स्वंग करण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. 1 धाव मिळेल. प्रमोद याच्या बॅटमधून आलेली ही पहिली धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 6. तिथे ताकद झोकता आली नव्हती. धावसंख्या आपण पाहतो धावपलकावर एकेरी धावेने वाढून झालेली ते 6 धावा. प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय 40+. एका धावेसाठी बक्षीस आहे का? प्रमोद पाटील यांनी जर 1 धाव घेतली तर सुरू झाले 100 रुपयाचं पारितोषिक. 100 रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहेत परेश पाटील यांच्याकडून. काय बात आहे. जितू ओव्हर द विकेट. ओहो कमलाकर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न.
मागची जी 40+ स्पर्धा झाली होती सुभाष धुमाल सर स्वर्गीय विनोद स्मृती चषक, त्या स्पर्धेमध्ये कमलाकर मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. यावेळी मात्र खोलटप्प्याचा चेंडू, यष्टीरक्षक पडतो झडतो मात्र चेंडू अडवतो. तेच तरार गोलंदाजी समाप्त झालेले जितू पाटील याची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 7 धावा धावफलकावर लागलेले आहेत. मात्र सर्वांच्या नजरा चिकणे सर प्रमोद पाटील याच्याकडे खिलून आहेत, कारण जाडजूड शरीराचा हा फलंदाज आहे आणि मोठे फटके नक्कीच खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. पाहूया आयोजक आहे या स्पर्धेचा आणि आयोजक संघ आहे, पाहूया हा फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतोय. वाघविल गावचे उद्योगपती विशाल सदाशिव पाटील ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्रदान केलेले आहेत. प्रमोद पाटील जर आपण षटकार खेचता तर 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्याकडून देण्यात येईल. क्या बात आहे. शेअर मार्केट आता मात्र गरम झालेलं आहे, टाईट झालेलं आहे. विशाल पाटील स्वतः एक क्रिकेटर आहेत. नक्की वाघविल परिसरात चांगली कामगिरी करतात क्रिकेटच्या माध्यमातून. मात्र क्रिकेटवर अपार प्रेम आहे आणि आता मात्र प्रमोद पाटील यांना पारितोषिक लावलेले. विनोद गोलंदाजीसाठी येतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट. कमलाकरसाठी एक अनोखे दृश्य आपण मागच्या वर्षी बघितलेलं होतं, त्याबद्दल मी नक्कीच सांगेन आपणास. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एखाद्या स्पर्धेमध्ये बाप चांगली कामगिरी करतोय आणि त्याला खांद्यावर उचलतोय मुलगा, असं दृश्य कधीही दिसत नाही. मात्र मागच्या विनोद स्मृती चषकामध्ये 40+ चषकामध्ये आपण ते दृश्य पाहिलं होतं. कमलाकर याच्या मुलाने खेलपट्टीवरून उचलून आणलं होतं कमलाकर यास तब्बल समालोचन कक्षासमोर, व्यासपीठासमोर, आणि ते प्रथमच आपण दृश्य पाहिलं होतं. हा जिव्हाळा आहे क्रिकेटचा विजय आहे. क्रिकेटसाठी काही शॉट, चेंडू एवढा या चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे प्रमोद पाटील याने. और परेश पाटील का भी 500 उडाया. सर हा चौकार होता, या चौकाराने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती 12. शरीर एष्टीवर जाऊ नका तुम्ही. यावेळी मात्र ओहो काय जबरदस्त फ्लिकचा फटका. चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर? नाही, सीमारेषेच्या, बघूया पंचांचा इशारा काय तो. यस, बॅक टू बॅक दुसरा चौकार. पाटील तुझ्या विना गावावाडी गरीबाचे सुनाना विनोद पाटील तुझ्या विना. परेश पाटील का और 500 उडाया, 1000 रुपये जमा. नाही, पण हा जो फटका होता सुभाष धुमाल सर, एखाद्या रेग्युलर क्रिकेटर्सलाही लाजवेल असा फटका होता. फ्लिकचा फटका होता, काय जबरदस्त केला होता. अगदी पायात चेंडू होता आणि खेळून काढला होता लॉंग लेग सीमारेषेकडे. यावेळी मात्र खेळून काढलेला आहे फाईन लेग क्षेत्रामध्ये. धाव मिळेल 1. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा ही पूर्ण. आणि या 2 धावांसाठी 200 रुपये. भरपूर पैसे जमा करताना दिसतो आज बुम बुम प्रमोद पाटील. आय थिंक या आयोजनाचा काही खर्च प्रमोद पाटील काढतील. यावेळी मात्र पहिली धाव घेताना प्रमोद पाटील बाद झालेले आहेत. उड़ाने के चक्कर में खुद ही उड़ गए. सुभाष धुमाल सर, एक गोष्ट असते क्रिकेटमध्ये, जिद्द. तुमची शरीरयष्टी कशी असो, तुम्हाला शरीर साथ देवो न देवो, वय साथ देवो न देवो, क्रिकेट खेळण्याची जिद्द असते ती अतिशय महत्त्वाची असते आणि प्रमोद पाटीलने ती जिद्द दाखवलेली आहे. नक्कीच, आणि ती जिद्द आपल्याला पाहायला मिळालेली आहे. प्रमोद पाटील एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, मात्र एक उत्कृष्ट आयोजक आहेत, एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहेत.
असं कधी चेहऱ्यावर राग नाही, सतत हसतमुख हे व्यक्तिमत्व आणि क्रिकेटचा प्रत्येक कलेचा नेहमी आनंद घेणारे व्यक्तिमत्व. धावसंख्या झालेली आहे पहिल्या गड्याच्या मोबदल्यात 18. हुक केलेला आहे चेंडूला, स्क्वेअर लेग क्षेत्राकडे चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिली धाव वेगाने पूर्ण केलेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 19. 19 धावा धावप्रकार पाहायला मिळतात. दुसरं षटक इथे समाप्त झालेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा 1 बाद. आपण जो सामना पाहतो मित्रांनो, प्रेक्षणीय सामना साईकृपा डुंगे विपक्ष गावदेव वडगर. आपण पाहत आता स्वर्गीय विनोददादा स्मृती चषक 2021 आयोजक रियान एंटरप्राइजेस वडगर. यस, यूट्यूब युजर्स आणि आलेल्या प्रेक्षकांना माहिती देतोय की ह्या स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे धनेश 11 कुकसे आणि माऊली स्पोर्ट वर्ल्ड या 2 संघामध्ये. पांडुरंग धर्मा पाटील फॅन टीम धनेश 11 आणि योगेश भोईर फॅन टीम माऊली स्पोर्ट. मेगा फिनाले. नक्कीच, मात्र त्या अगोदर हा उलटी क्रिकेट आपण पाहतोय. प्रेक्षणीय सामना साईकृपा डुंगे विरुद्ध गावदेव वडगर या 2 संघामध्ये. काहीतरी मनोरंजन असावं क्रिकेटमध्ये आणि ते मनोरंजन करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांच्या वतीनं होत आहे. साईकृपा डुंगे आणि गावदेवी वडगर. राकेश गोलंदाजीसाठी येतोय. पाहू शकता आमचं हे व्यासपीठ आज पूर्णपणे फुलून गेलेलं आहे, कारण व्यासपीठावर आज सुट्टीच्या निमित्ताने आपण पाहतोय सर्व मान्यवर उपस्थित आहेत. त्यामध्ये मुख्य मान्यवर आपण पाहतोय तुलसीरामजी पाटील साहेब, माजी सरपंच. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेला लॉंगॉन क्षेत्रामध्ये धाव मिळेल फक्त 1. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 20. 1 बाद 20 धावसंख्या झालेली आहे गावदेवी स्पोर्ट वडगर संघाची. प्रमोद यांनी चांगली फलंदाजी केली होती. बाद होण्यापूर्वी 2 चौकारीच्या मदतीने 11 धावांचं योगदान दिलं होतं. कमलाकर अजूनही खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज आलेले आहे जयेश. राकेश गोलंदाजी मार्क करत तिसरे षटक घातलतोय. राईट मोर द विकेट. पावलांचा वापर करून पुढे सरसावून हा फटका केलेला आहे. एक्स्ट्रा को रिझनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय, फेकी करतोय, मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. चांगली रनिंग बिटवीन द विकेट चिकणे सर आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांमध्ये. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. मित्र, यानंतर या स्पर्धेनंतर आपण पाहणार आहोत याच मैदानात रजनी क्रिकेट स्पर्धा 5 गाव प्रीमियर लीग. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे, उंची जास्त, लांबी कमी आणि क्षेत्ररक्षक एक अचूक झेल घेतोय आणि फलंदाज बाद. येना विनोद येना, येना विनोद येना, येना विनोद येना. काय जबरदस्त टेलिकास्ट आपण पाहू शकतो प्रिन्स मूवीजचं. शेवटपर्यंत नजर ठेवली होती चेंडूवर. यानंतरची जी स्पर्धा होणार आहे ती स्पर्धा म्हणजे 5 गाव प्रीमियर लीग, ज्यामध्ये कारिवली, कालवार, डुंगे, वडघर आणि वडूनगर या 5 गावांचे खेळाडू सहभागी होतील. रजनी स्पर्धा असेल, त्यानंतर 3 दिवसीय स्पर्धा असेल वडूनगर प्रीमियर लीग VPL. लॉट्स ऑफ क्रिकेट या मैदानामध्ये पुढील काही दिवसात खेळलं जाणार आहे. दरम्यान गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. मयूर पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. येस, राजेश पुन्हा एकदा सज्ज होतोय कमलाकरसाठी. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला राकेश आहे, मिडॉनवरून चेंडू लॉंगॉन क्षेत्रामध्ये येतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघायचा आहे काय घडलं. येस, फारुख बड्डी सर इशारा करतायत. फलंदाज धाव बाद. येना पुन्हा गाव वडगर वाटे सुना ना विनोद पाटील तुझ्या विना. गाव वडगर वाटे सुना ना विनोद पाटील तुझ्या विना. मित्र, आपण हे जे गीत ऐकता ते स्वर्गीय विनोद पाटील यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करणारं गीत आहे. विनोद पाटील यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर वडगर गावचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. 4 चेंडू झालेले आहेत. उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. कलेवर प्रेम करणारे स्वतः कलाकार होते. खास करून अफजल खानाच्या भूमिकेमध्ये इतके सूट व्हायचे की समोर नक्कीच अफजल खान आहे असं प्रत्येकाला वाटत असायचं. आणि या कलेवर त्यांनी प्रेम करता करता ह्या नाटिकांसाठी अनेक वेळा खर्चही केलेला आहे. खूप प्रेम केलं या कलेवर. विनोददादा आपल्या हात नाही आहेत आणि त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन देणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय विनोददादा स्मृती चषक 2021.
बॅक टू बॅक दुसरा फलंदाज. आता मात्र कमलाकर याला बाद करण्यात यश मिळवतोय राकेश. ये ना पुन्हा गाव वडगर वाटे सुना विनोद पाटील तुझ्या विना गाव वडगर वाटे सुना विनोद पाटील तुझ्या विना ये ना विनोद. नटसम्राट विनोददादा स्मृती चषक 2021 आपण पाहतायत. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर लागलेले 23 धावा वडगर संघाच्या. फायनल डे आहेच आणि फायनलमध्ये आपण मेगा फिनाले पाहणार आहोत. माऊली स्पोर्ट वर्ल्ड आणि धनेश 11 कुकसे. राकेश अंदर आईस केलेल्या चेंडूला फोर्स केला होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव मिळतील 2. कमलाकरच्या बॅटमधून आलेले ह्या 2 धावा. तिसरं षटक संपते आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावर लागलेले आहेत. यानंतर एक छोटासा प्रोग्राम असेल. दोन्ही संघ मेगा फिनालेसाठी समोर येतील. त्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजली, राष्ट्रगीत, टॉस आणि नंतर आपण मेगा फिनालेला सुरुवात करणार आहोत. लक्ष असू द्या, दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले दोन्ही संघ हा सामना संपल्यानंतर परिपूर्ण संघ घेऊन व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. प्रथम आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. त्यानंतर भारताचे महान गीत राष्ट्रगीत आपण घेणार आहोत. त्यानंतर टॉस आणि नंतर मेगा फिनाले. धनाजी पहिला चेंडू हाफ पिच चेंडू होता. उजव्याशीच्या बाहेरचा. पंच शकील कोटीसर यांचा इशारा येतोय वाईटचा. 26 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अतिशय चांगली कामगिरी या पूर्ण स्पर्धेमध्ये 4ही पंचांकडून आपण बघितली. हुक केलेला आहे. चेंडू मात्र नोमॅन्स लँडमध्ये पडतोय. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहे. 1 धाव मिळेल. मात्र एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन केलेलं आहे. 2 धावा पूर्ण 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 28 धावा धावफलकावर लागलेले आहेत. खोलटप्प्याचा चेंडू फ्लिक केलेला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक चेंडूची फील्ड करतो. फेक जोपर्यंत केली जाते 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 30. 4 षटकांचा हा प्रदर्शनीय सामना आपण पाहतोय गावदेव वडगर विरुद्ध साई कृपा डोंगे या 2 संघामध्ये. आज स्थानिक प्रेक्षकांना निराश केलेलं आहे. खास करून साई स्पोर्ट खारबाव आणि सुरेश एंटरप्राइजेस पाये या संघाने. जर हे संघ या स्पर्धेमध्ये टिकून असते आतापर्यंत तर या ठिकाणी प्रेक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसते. 22 यार्डाच्या खेळपट्टीवर जी तुम्ही कामगिरी करता ती कामगिरी अंतिम असते. हुक केलेला आहे चेंडूला. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिळेल फक्त 1 धाव. एका धावाने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 31. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. 3 चेंडू, कारण पहिला चेंडू वाईड फेकला होता. फुलटॉस ड्राईव्ह केलेला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न. सेफ जागा. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्यामध्ये चेंडू जातोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना फलंदाज अपयशी. आणखी एक फलंदाज धावबाद. पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. हे मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. रघुनाथ स्मृती क्रीडानगरी, स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडानगरी, राजेश पाटील, विनोद पाटील, सागर पाटील, काशीनाथ पाटील, पंढरीनाथ पाटील, कारीराम पाटील आणि मेघनाथ पाटील या सर्व मैदान मालकांचा आभार व्यक्त करतोय रियान एंटरप्राइजेस वडगर यांच्या वतीने. चेंडूला खेळून काढलेल्या लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 2 धावा मात्र पूर्ण केलेले आहेत. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती
35 शेवटचा चेंडू शेष आहे. रविकांत आणि योगेश ही जोडी खेळपट्टीवर आहे. योगेश वैयक्तिक 7 धावांवर खेळतोय. रविकांतला आपलं खातं खोलायचं आहे. हो, पायांवर आदळतोय चेंडू. आतमध्ये येणारा चेंडू होता. धाव मिळेल फक्त 1. तीही लेग बायच्या रूपाने. अवांतर पहिलं पर्व संपलेलं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावर लागतोय. पाहतोय 36 आणि 37 धावांचं लक्ष, 37 धावांचं लक्ष दिलेलं आहे गावदेवी वडगर संघाने साईकृपा डुंगे संघाला. प्रदर्शनीय सामन्यामध्ये वडगर संघाने 36 धावा केलेल्या आहेत. साईकृपा डुंगे संघाला 37 धावांचं लक्ष दिलेलं. फायनल डे आपण पाहतोय. का तू गेलास सोडूनी विनोदादा येना पुन्हा. का तू गेलास सोडूनी विनोदादा येना पुन्हा. गाव वडगर वाटे सुनाना विनोद पाटील तुझ्या विना. गाव वडगर वाटे सुनाना विनोद पाटील तुझ्या विना. येना विनोद येना, येना विनोद येना, येना विनोद येना, येना विनोद येना. कसा काळाने घातीला हाडाला. थँक्यू विनोद भाऊ बघा, गेलेली माणसं पुन्हा कधी परतून येत नाहीत, मात्र येतात त्यांच्या फक्त आठवणी. स्वर्गीय विनोददादा यांच्या स्मृती नेहमीच उजळलेल्या असतील वडगर गावच्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये. आणि त्यांच्या विनम्र स्मृतींना अभिवादन करणारी ही स्पर्धा आपण पाहतोय रियान एंटरप्राइजेस वडगर यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेसाठी खास मेहनत घेतलेली प्रमोदजी पाटील, भाऊ पाटील A1 जोडी आहे. त्यानंतर साहिल पाटील, दर्शन पाटील, राकेश पाटील, तुषार पाटील, परेश पाटील, सूरज केणे या सर्वांनी या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. या स्पर्धेसाठी पंडितजी बालाराम पाटील, उद्योगपती कुकसे यांनी अंतिम विजय संघ आणि उपविजय संघासाठी जी रोख रक्कम आहे ती प्रदान केलेली आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ हे जे पारितोषिक आहेत जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. हार्दिका ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर दिनेश मगन जोशी पिंपलगर, प्रोप्रायटर तनय विनोद पाटील वडगर. दिनेश मगन जोशी हे शनिवार बाबा परिवाराशी, वडगर परिवाराशी जुळलेले आहेत. आणखी त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी आहे ती विशाल सदाशिव वाघविल, उद्योगपती विशाल सदाशिव पाटील वाघविल गावचे उद्योगपती आहेत, यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्हाला बहाल झालेली आहे. तुषार गौतम पाटील यांच्याकडून संपूर्ण मालिकेत सन्मानचिन्ह बहाल झालेले आहेत. पप्पू बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ, स्वर्गीय पप्पू बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री बालाराम सखाराम पाटील सामाजिक कार्यकर्ते वडगर यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आम्हाला प्रदान झालेले आहे. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी कैलासवासी दशरथ सदू पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती सुमनबाई दशरथ पाटील याचकडून आम्हाला प्रदान झालेले आहे.
कैलासवासी अरुणा अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री दीपक अनंत पाटील याचकडून मॅन ऑफ द सिरीज LED TV प्रदान झालेले. श्री नवनाथ केशव पाटील सामाजिक कार्यकर्ते डुंगे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज या खेळाडूंसाठी कूलर प्रदान झालेले. आणि स्वर्गीय हनुमान कृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विजय गौतम पाटील याचकडून 40+ प्रेक्षणीय सामन्यासाठी अंतिम विजेता संघासाठी ट्रॉफी प्रदान झालेले. थँक्यू सर्व दानशूर दात्यांचे खूप खूप आभार रियान एंटरप्राइजेस वडघर यांच्या वतीने. तर सामन्याला सुरुवात होते. जितू आणि निलेश जोडी खेळपट्टीवर पहिला चेंडू खेळण्यास असमर्थ होते. अंगावर आदळला होता. धाव मात्र मिळत नाही आहे. पारंपरिक लढत आहे. ज्याप्रमाणे जर आपण बघितलं पायगाव खाडी त्यानंतर खारबाव पाये वडूनवगर कारिवली डुंगे वडगर या पारंपरिक लढती आहेत. आणि आपण मात्र या ठिकाणी पारंपरिक लढत पाहत आहोत. साईकृपा डुंगे विरुद्ध गावदेवी वडगर. संतोष पाटीलाला सुवर्ण संधी. आपण जर झेल पकडता तर रियान एंटरप्राइजेस वडकर यांच्याकडून तब्बल रोख रक्कम 555 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. एक धावफलकावर लागलेले आहेत कमलाकर. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. हो यावेळी मात्र बघायचं आपण स्कूपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. फुलटॉस चेंडू होता. संधी गमावलेले. धाव मात्र मिळते 1. आवश्यकता ॲक्शन रिप्लेमध्ये चेंडू खेळायचा होता फाईन लेग क्षेत्रामध्ये मात्र गेला थर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळाली. धावसंख्या 1ने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 2. ओहो यावेळी मात्र त्रिफलाचित बॉलरने चेंडू घुसवला आणि फलंदाजाला फसवला. पाहू शकतो आपण अगदी 2 पायांच्या मधून चेंडू घुसवला होता आणि फलंदाजाला फसवला होता. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 3. डगआउटमध्ये पाणी पोचवायचे. समोरचं जे डगआउट आहे त्या ठिकाणी पाणी पोचवायचे व्हॉलेंटियर्स. 37 धावांचं लक्ष्य. पहिलं पॉवर प्लेचं षटक अतिशय महत्त्वाचं. फुलटॉस चेंडू स्वंग केलेला आहे. व्हॉट अ शॉट. जितू पाटील निलेशच्या बॅटमधून आलेला हा चौकार. निलेश भगत क्षेत्ररक्षक राहिले फक्त भगत. या चौकाराने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे ती 7. षटक संपलेले आहे. षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 18 चेंडू 30 धावांची अजूनही आवश्यकता. मैदानाबाहेर जेव्हा जेव्हा हे समोरासमोर खेळाडू येतील तेव्हा एकमेकाला नक्कीच म्हणतील की या स्पर्धेमध्ये आम्ही तुम्हाला हरवलं होतं. ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि नक्कीच चांगला खेळ करायचा आहे. चला वेळ घालवू नका जास्त. 18 चेंडू 30 धावांची आवश्यकता. शेवटचा सामना आपल्याला खेळायचा मेगा फिनाले. धनेश 11 कुकसे वर्सेस माऊली स्पोर्ट वर्ल्ड. पांडुरंग धर्मा पाटील फॅन टीम धनेश कुकसे आणि योगेश भोईर फॅन टीम माऊली स्पोर्ट वर्ल्ड.
योगेश गोलंदाजीसाठी येतो पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो पंच शकील कोटी सरांचा. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्येमध्ये भर पडलेली, धावसंख्या झालेली 8. यावेळी मात्र सुरेख फटका, सुरेख कॅल्क्युलेटर 6. आजच्या दिवसातील या सामन्यातील मी तर म्हणेन हा सर्वोत्कृष्ट फटका. गेलास सोडून विनोद दादा येना पुन्हा गाव बडगर वाटे सुना विनोद पाटील तुझ्या विना. सुभाष धुमाल सर, चाबूक शॉट आपण बघितला, कारण अगदी पायांमध्ये चेंडू पडला होता आणि त्यानंतर फलंदाजाने अतिशय सुरेख असा हा फटका मारला. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर गेला षटकारासाठी. या षटकाराने धावसंख्या झालेली ती 14. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. जयेश चांगली फेक करतोय. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करण्याची संधी. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 16. 16 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आता मात्र डॉट चेंडू जातोय. सुरेख चेंडू बॅक टू बॅक आपण पाहतोय. 2 चेंडू डॉट. दबाव आता मात्र फलंदाजावर. एक षटकार खेचल्यानंतर आत्मविश्वास वाढला होता. कुठे ना कुठे तो आत्मविश्वास तोडलेला आहे गोलंदाजाने. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षकाकडे चेंडू आणि अशा प्रकारे आणखी एक फलंदाज बाद होतोय. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. चला घाई करायची आहे. दोन्ही संघांना विनंती असेल, कारण प्रदर्शनीय सामना आहे. या स्पर्धेची जी उत्कंठा आहे ती उत्कंठा अबाधित राहिली पाहिजे. या स्पर्धेचं जे नाविन्य आहे ते नाविन्य अबाधित राहिलं पाहिजे. डगआउटमध्ये विनंती करेन पुन्हा एकदा आयोजकांस की आपण पाण्याची व्यवस्था करायची. तिसरं षटक मार्गस्थ आहेत आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. फलंदाज हेमंत. फुलटॉस. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. येस. आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय. सायकृपा डोंगे संघाचा हेमंत. का तू गेलास सोडून विनोद दादा येना पुन्हा गाव बडगर वाटे सुना विनोद पाटील तुझ्या विना. गाव बडगर वाटे सुना विनोद पाटील तुझ्या विना. 3 फलंदाज बाद झाले. धावसंख्या 16 वर आहे अजूनही. चला प्रमोद पाटील, आपण घाई करायचे आहे, कारण 4 वाजण्यासाठी फक्त 10 मिनिटं शिल्लक आहेत आणि ठीक 4 वाजता आपण मेगा फिनालेला सुरुवात करणार आहोत. तिसऱ्या षटकाला जयेशला पाचारण केलेलं आहे. 12 चेंडू आणि किती धावा बाकी आहेत राजा दिवेकर? 21 धावा. 12 चेंडू आणि 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. म्हणजे अजूनही सामना समसमान परिस्थितीमध्ये आहे. इतकं मोठंही टार्गेट नाही आहे.
सायकृपा डोंगे संघासाठी. मात्र दोन्ही संघाचा स्वाभिमान दावणीला लागलेला आहे, कारण मोठ्या स्पर्धेमध्ये मोठा सामना खेळत आहेत दोन्ही संघ. टॉस झाला होता, हा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर. पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंच फारुख बड्डी सर. अशोकबाग कारिवली संघामध्ये फारुख बड्डी सर 25 ते 30 वर्षापूर्वी खेळत आणि या वडूनगर गावामध्ये वडगर गावामध्ये अनेक वेळा ते क्रिकेट खेळण्यासाठी आलेले आहेत. वडूनगर वडगर गावाशी ऋणानुबंध त्यांचे जुळलेले आहेत अगदी पूर्वीपासून. फारुख बड्डी सरांना ओळखत नाही असा क्रिकेटर, जुने क्रिकेटर या वडूनगर गावात वडगर गावात मिळणार नाही आहे. आणि फारुख बड्डी सरांनी पुन्हा एकदा अनोख्या अंदाजमध्ये वाईटचा इशारा केलेला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट. 18 धावा धावफलकावर लागलेले आहेत. फेमस क्रिकेटर होते त्याखाली या क्षेत्रामध्ये फारुख बड्डी सर. अंधाधुंदी फटका, अंधाधुंदी फटका अंगावर आदळतोय. धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय जयेश याचा. 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर जयेशला लाईन मिळते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय जयेश. धावसंख्या झालेली 18. 19 धावांची अजूनही आवश्यकता. 11 चेंडू 19 धावा. स्टिअर केलेल्या चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू सरसावतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षक पासून दूर चेंडू जातोय पॉइंट रिजन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. का तू गेलस सोडूनी विनो दादा येना पुन्हा गाव वडगर वाटे सुना विनोद. अतिशय तंत्रशुद्ध आपण फटका बघितला. फ्लॅशेस कट डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. या चौकाराने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 22. 15 धावांची अजूनही आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 10. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू अंगावर आदळतोय. या षटकामध्ये 2 चेंडू अंगावर घेतलेले आहेत बॅट्समन विनोदने. गणेश वैयक्तिक एका षटकाराच्या सहाय्याने 9 धावांवर खेळतोय आणि विनोद वैयक्तिक 4 धावांवर खेळतोय. 9 चेंडू 15 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र सुपर शॉट, सुपर से उपर शॉट. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. का तू गेलस सोडूनी विनो दादा येना पुन्हा गाव वडगर वाटे सुना विनोद पाटील तुझ्या विना. हा जबरदस्त फटका होता. बॅटमधून आला होता विनोद याच्या. या षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या झालेली 28. 9 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता. खेळून काढलेल्या चेंडूला मिडऑन क्षेत्रामध्ये मात्र 2 धावा पूर्ण आणि 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होईल ती 30. 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता. गावदेवी वडगर विरुद्ध साईकृपा डोंगे प्रदर्शनीय सामना आपण पाहतोय. यानंतर मेगा फिनाले काही वेळानंतरच धनेश इलेव्हन कुकसे आणि माऊली स्पोर्ट वर्ल्ड या 2 संघामध्ये आपण मेगा फिनाले पाहणार आहोत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय प्रमोद. येस, सुरेख झेल आणि फलंदाज फेल. का तू गेलस सोडूनी विनो दादा येना पुन्हा गाव वडगर वाटे सुना विनोद पाटील तुझ्या विना. गाव गेलस सोडून. चेंडूच्या लाईनमध्ये स्वतःला अटवलं होतं. बघू शकतो आपण प्रमोदने एक सुरेख झेल घेतला आणि प्रमोदसाठी 500 रुपयांचं पारितोषिक गुड्डा पाटील यांच्याकडून आलेलं आहे. 500 रुपयाचं पारितोषिक वरून 1 रुपये त्यांनी दिलेलं आहे. जणू काही लग्नामध्ये आहेर केलेलं आहे. गुड्डा पाटील मॅन फ्रॉम कालवार
कालवारचे सुपुत्र आहेत. क्रिकेटची आवड आहे, कबड्डीची आवड आहे आणि यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. प्रमोद यास. शेवटचं षटक कोण घेऊन येतोय? कमलाकर सॉरी रविकांत. सहा चेंडू 7 धावांची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाहीये. सहा चेंडू 7 धावांची आवश्यकता. चला घाई करायची आहे. सामना संपल्यानंतर विनंती असेल धनेशीलन कुकसे आणि माऊली स्पोर्ट वर्ल्ड संघाला आपण व्यासपीठाच्या ठीक समोर यायचे. गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. जर आपण विकेट घेतले तर आपले सुपुत्र रिहान यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. राऊंड द विकेट. पहिला चेंडू सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, अतिशय तेज तर्रार चेंडू फेकतोय रविकांत. 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. आणि रविकांत यांनी हा सामना जर जिंकून दिला तर त्यांचे सुपुत्र रिहान यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. रिहान इंटरप्राइजेस वडघर यांच्याकडून हे पारितोषिक जाहीर झालेलं आहे आणि जालिंदर पाटील यांच्याकडूनही 500 रुपयाचं पारितोषिक. रविकांत. ओहो, यावेळी मात्र ये घुसाया और बैट्समैन को फसाया. क्या बात है. का तू गेलस सोडूनी दादा ये ना पुन्हा गाव वडगर वाटे सुना ना विनोद पाटील तुझ्या विना गाव वड. मधली दांडी इथे गोल केली जाते. चेंडू ब्युटिफुल आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपण पाहतोय की अतिशय उत्कृष्ट विकेट प्राप्त केलेलं आहे गोलंदाजाने. पण सुभाष धुमाल सर, एक गोष्ट लक्षात आणून देते की प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे या सामन्याने. नक्कीच, कारण प्रेक्षणीय सामना हे आपण अगोदर जाहीर केलेलं आहे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन या दोन्ही संघातील खेळाडूंनी केलेलं आहे. आता मध्ये समीकरण आमचे एक्सपर्ट स्कोरर राजा देवेकर सांगतात की 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. बघा 40+ सामना असला तरी मात्र मनोरंजन अगदी कमी नाही आहे. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त चेंडू फेकला होता रविकांत याने. नक्कीच या सामन्यामधील मी तर म्हणेन सर्वोत्कृष्ट चेंडू आपण पाहिला होता रविकांतनं. याच्या माध्यमातून मधली दांडी वाकवली होती. चार चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. प्रमोद पाटील फील्डमध्ये ॲडजस्ट करताना पूर्णपणे आपण पाहतोय की वडगर संघ 4 झालेला आहे. वडगर संघाचे प्रेक्षक खुश आहेत रविकांत याच्या गोलंदाजीवर. राऊंड द विकेट. स्कूप केलेला आहे चेंडूला. ओहो, फलंदाजाचा अंदाज चुकलेला आहे. चेंडू गेलेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अंदाज चुकलेला आहे क्षेत्ररक्षकाचा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. इन मीन 3 चेंडू आणि बरोबर इन मीन 3 धावांची आवश्यकता आहे. 3-3चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. मजेशीर सामना आपण पाहतोय. बघा क्षेत्ररक्षक जर व्यवस्थित जज केला असता क्षेत्ररक्षकाने हा चेंडू तर या चेंडूवर फक्त आणि फक्त 1 धाव आली असती. बाकीच्या 3 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची आवश्यकता असते. आता मात्र 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. रविकांत राईट आर्म राऊंड द विकेट. सुरेख चेंडू मात्र तितक्याच तत्परतेने खेळलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण. मिळतील 2 धावा. नक्कीच मी तर म्हणेन हे चुकी आहे आणि चुकीला माफी नाही.
2 चेंडू एका धावेची आवश्यकता. हा चेंडू मात्र निर्धाव काढावा लागेल जर आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर. पाहूया अमरेला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते का. नाही, मात्र रविकांतने जीवांच्या आकांताने गोलंदाजी केली होती. गोलंदाजी अतिशय चांगली झाली होती. क्षेत्ररक्षकाने यास साथ दिलेली नाहीये. यावेळी मात्र चेंडू जातो स्क्वेअर लेग सीमारेषेकडे, सीमारेषेच्या बाहेर, आणि अशा प्रकारे साई कृपा डुंगे संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय.